धुळे शहराचा पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाया जात आहे। अवघ्या 4 दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेली जलवाहिनी पुन्हा फुटल्याने ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याचा अपव्यय होत आहे। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वीच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र पुन्हा गळती झाल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। गळतीमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले असून पाणी कॉलनी परिसरात शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप आले आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। वारंवार होणाऱ्या गळतीमुळे करदात्यांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून जलवाहिनीची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चाल ढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती।